पायाचा वास अजिबात येणार नाही आणि अगदी हॉटेलसारखं चविष्ट पायाचं सूप घरच्या घरी कसं बनवायचं आज मी तुम्हाला माझी ट्रिक सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी आपण साहित्य पाहू. खडे मसाले घ्यायचे, जसं तुमचे पायाचे प्रमाणाचं. इथं मी 2च पाया घेतले होते, त्यामुळे साहित्य अशा प्रकारे घेतलं आहे. एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, तसंच आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, मिरपूड, कढीपत्ता आणि काही खडे मसाले. पायात थोडेसे हलकेसे जाळून घ्यायचे, जेणेकरून त्यावरील केस निघून जातील आणि स्वच्छही होतील. त्यानंतर लिंबाचा रस आणि मीठ लावून हलकेसे धुवून घ्यायचं. मीठ हे नैसर्गिक स्क्रबरसारखं काम करतं, त्यामुळे पायावरील मळ आणि वासही निघून जातो. ही दुसरी ट्रिक. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे, त्याच्यानंतर मॅरिनेट करायचं आहे. पायांना हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून मॅरिनेट करायचं आहे आणि साधारण अर्धा तास झाकून मुरायला ठेवायचं, म्हणजे ते चांगले मुरतील. आता फोडणी देऊया. कुकरमध्ये तूप गरम करून घेतलं. कोणतंही सूप तुपात केलं की चवही चांगली येते आणि हेल्दी देखील होतं. तूप गरम झालं की त्यात जिरं, मोहरी, खडे मसाले घातले, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालायचे आणि कोथिंबीर घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यातच आपल्याला एक चौकोनी चिरलेला कांदा घालायचा आहे, तो देखील चांगला परतून घ्यायचा आहे. थोडं मीठ घालायचं आहे, जेणेकरून कांदा कच्चा राहणार नाही. आलं लसूण पेस्ट घालायची आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे गुलाबी रंग येईपर्यंत. तेल तूप मिक्स घेतलं तरी चालतं. याच्यातच आपल्याला धना जिरा पावडर 1 चमचा, पाव चमचा हळद घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि मॅरिनेट केलेले पाया त्यात घालायचे. इथे 2 पाया मी घेतले होते. चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून, खाली आलं लसूण पेस्ट असल्यामुळे खाली चिटकतं, त्यामुळे थोडंसं पाणी घालून हलवून घ्यायचं आणि वरून गरम पाणी घालायचं. कुकरचं झाकण लावून साधारण 10 ते 12 शिट्ट्या केल्या आणि आपलं पाया तयार. कुकरच्या शिट्ट्यामुळे पाणी आटतं. गरम पाणी घालायचं आहे, त्याच्यात मिरपूड 1 चमचा आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे. गरज असल्यास थोडंसं मीठ घालायचं आहे. आपलं पाया सूप तयार. क्लिअर पाया सूप पाहिजे असेल तर पाया बाजूला काढून पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ते सूप वापरायचं आहे. आणि दाटसर सूप पाहिजे असेल तर त्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घालायचे, त्यांनी घट्टपणा येतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड डे.